नमस्कार, मी दीपा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, इथे मी पनीर घेतलेलं आहे, 1 वाटी किसलेलं बीट आणि उकडलेल्या फणसाच्या बिया. यापासून मी एक रेसिपी करणार आहे. तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी किसलेलं बीट घेतलेलं आहे. बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. बीटामध्ये आयर्न आणि फोलेट असल्यामुळे हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत होते. इथे उकडून घेतलेल्या फणसाच्या बिया मिक्सरला बारीक वाटून घेतल्या आणि त्या किसलेल्या बीटामध्ये ॲड केल्या. बीटामधील नायट्रेट्समुळे ब्लड सर्क्युलेशन आपलं सुधारते. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केली. बीटामध्ये फायबर असल्यामुळे डायजेशन आणि बाउल मूव्हमेंट सुधारायला मदत होते. BP कंट्रोलमध्ये ठेवते. आता मी याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकते. वेट मॅनेजमेंटसाठी बीट अतिशय उपयुक्त ठरते. आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकली. साधारण एक मध्यम आकाराचा बीट खाणे किंवा 1 ग्लास बीट ज्यूस आपल्या शरीरासाठी पुरेसा असतो. आता इथे 1 चमचा तिखट टाकल्यानंतर आता मी चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकते. बीट खाण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. आता आपण पुढे त्याचे तोटे बघूया. लो ब्लड प्रेशर असलेल्यांनी बीट खाणे टाळावे. आता इथे बारीक हिरवी मिरची कट करून टाकली आतमध्ये. त्याच्यानंतर आता मी जे पनीर माझ्याकडे घरी होतं ते आता याच्यात पूर्ण चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि हे छान हातानं एकत्र करून घेणार आहे, मळून घेणार आहे. ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे अशांनी बीट कमी प्रमाणात खावे. डायबिटीज असलेल्यांनी बीट कमी प्रमाणात खावे. बघा, इथे मी बीटामध्ये सगळे जिन्नस एकत्र करून छान मळून घेतलेलं आहे. ही रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे हाताला तेल लावून त्या मळलेल्या पिठाचे छान गोळे तयार करून मी टिक्क्या वळणार आहे. काही लोकांना जास्त बीट खाल्ल्यावर पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात. इथे बघा, मी हातावर अशी छान टिक्की वळून घेतली आणि आता ती टिक्की मी एका भांड्यात पांढरे तीळ घेतलेले आहेत त्या तिळामध्ये घोळवून घेते आणि अशा प्रकारे सगळ्या टिक्क्या मी तयार करून घेते. पांढरे तीळ खाल्ल्यामुळे आपले हाडं मजबूत राहतात, रक्तदाबावर नियंत्रण येते आणि पचनसंस्थेसंबंधित जे काही विकार असतील ते दूर होतात. हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या टिक्क्या वळून घेतलेल्या आहेत. आता एका पॅनमध्ये मी त्या सॅलो फ्राय करणार आहे. इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकले आणि आता त्याच्यामध्ये वळून घेतलेल्या टिक्क्या मी सॅलो फ्राय करण्यासाठी सोडते. पुन्हा एकदा 1 चमचा साईडने सोडून छान भाजून घेते लालसर होईपर्यंत. छान अशा दोन्ही साईडनी पलटून छान भाजून घेतलेल्या आहेत. या टिक्क्या छान खरपूस झालेल्या आहेत. छान खमंग असा वास सुटला आहे टिक्क्यांचा. अशा आपल्या बीटाच्या टिक्क्या तयार आहेत. आता त्यासाठी मी चटणी तयार करणार आहे. तर चला बघूया पुढची रेसिपी. आता इथे एका बाउलमध्ये मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि ज्या फणसाच्या बिया उकडलेल्या होत्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या त्या त्याच्यामध्ये 1 वाटी टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकते. या मिरच्या खूप तिखट आहेत. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या. ओलं खोबरं पाव वाटी घेतलं आहे. आणि एका लिंबाचा रस टाकला आतमध्ये. तर हे सर्व मी छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, इथे मीठ टाकायचं राहिलं ते टाकते. अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. ही चटणीवरती सजावटीसाठी मी डाळिंबाचे दाणे टाकलेत. अशा प्रकारे आता आपली रेसिपी तयार आहे. बीटापासून छान पौष्टिक अशी तयार केलेली खमंग कुरकुरीत अशी टिक्की आणि फणसांच्या बियांची चटणी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.